नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष महासंवाद कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत गोवा राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री आणि युवा आणि तडफदार क्रीडा मंत्री गोविंदबाब गावडे. सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या कार्यक्रमात. धन्यवाद. गोव्याच्या क्रीडा इतिहासात एक नवपान लिहिलं जाणार आहे. गोवा मुक्तीनंतर अलीकडेच 60 वर्ष पूर्ण झाली आणि या 60 वर्षानंतर गोव्याला राष्ट्रीय स्पर्धा म्हणजे नॅशनल गेम्स भरवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तसं पाहायला गेल्यास गोव्यात नॅशनल गेम्स होणार ही गोष्ट किंवा ही चर्चा आम्ही गेले एक तब ऐकत आहोत. म्हणजे 12 वर्ष झाली. 2011 मध्ये जेव्हा दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते आणि बाबू आजगावकर क्रीडा मंत्री होते, त्यावेळेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन बरोबर करारही झाला होता आणि गोव्याला नॅशनल गेम्स भरवण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यासाठी आता 12 वर्षांचा काळ लोटला आहे आणि नशिबानं आज आपल्या गोव्याचं क्रीडा खातं एक युवा आणि क्रीडा प्रकाराबद्दल किंवा स्पोर्ट्सबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, प्रेम आहे, असे क्रीडा मंत्री आम्हाला लाभलेले आहेत. आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रावर तेवढंच प्रेम करणारे आणि क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी वावरणारे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहेत. आणि अशा या जोडगोळींच्या सहभागातून सहकार्यातून गोव्यात नॅशनल गेम्स होणार आहेत. सर, खरं म्हणजे गोव्याच्या बाबतीत आणि क्रीडा मंत्री म्हणून तुमच्याही बाबतीत हा एक अनोखा योग अशा पद्धतीनं जुळून आलेला आहे. अलीकडेच तुमची बैठक झाली. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष PT उषा आणि त्यांची टीम गोव्यात आली होती. त्यांनी पूर्ण या तयारीचा आढावाही घेतला आणि एक संयुक्त पत्रकार परिषदेत ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धा होतील अशी घोषणा करण्यात आली आहे. सर, क्रीडा मंत्री म्हणून नॅशनल गेम्स पहिल्यांदाच गोव्यात भरवल्या जात आहेत. खूप मोठी जबाबदारी आहे, कारण पूर्ण देश, सगळी राज्य, युनियन टेरिटरीज या नॅशनल गेम्समध्ये सहभागी होतात. क्रीडा मंत्री म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया, हा योग गोव्याला प्राप्त होतोय आणि तुमच्या क्रीडा मंत्री पदाच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा होणार आहे, काय वाटतं? सगळ्यात पहिलो हांव डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्या खूप मनापासून आभार व्यक्त करता, कारण ताणीन एक युवा आणि खेळ ह्या मंत्रालयाची जबाबदारी, खात्याची जबाबदारी म्हजेर खांद्याचेर दिल्ली आसा. ज्या दिसापासून हांवें ही जबाबदारी घेतली त्या वेळाचेर प्रत्येक गोंयकारांच्या मना भितर एकूच प्रश्न आशिल्लो की राष्ट्रीय खेळ जो आसा तो गोंयांत जातलो वा ना जातलो. आनी म्हाका दिसता पत्रकारां कडेन हांवें पयलो प्रश्न म्हाका पत्रकारांनी ह्या विशयी विचारलो, त्या वेळाचेर हांवें ठामपणे उत्तर दिल्लें आशिल्लें की 2023 भितर राष्ट्रीय खेळ गोंयांत जातलो असो म्हजो दृढ निश्चय आणि दृढ विश्वास जो आशिल्लो तो हांवें व्यक्त केल्लो आशिल्लो. आणि हें फक्त म्हजोच विश्वास नाशिल्लो, कारण हो गोंयकारांचें एक स्वप्न आसा. तें स्वप्न साकार करपा खातीर त्या दिसा पासून हांवें सुरवात केल्ली तें आज पर्यंत ह्या पावण्याचेर आज पाविल्लें आसा, म्हणून म्हाका खूबच आनंद दिसता. आणि मुख्यमंत्र्यान ज्या तरेन जी जबाबदारी आणि एकंदरीत हो राष्ट्रीय खेळाचें महत्व जाणून ताजी आज आमची तयारी जोरान सुरू आसा, नेटान सुरू आसा. आणि खास करून आमच्या आदरणीय आयओएचे अध्यक्षा मॅडम PT उषा यांच्यांनी सुद्दां हल्लीच आमचे गोंय भेटीचेर आयिल्ल्यो आशिल्ल्यो, जेणे करून बरीचशी सायट इन्स्पेक्शन सुद्दां वेन्यूज जे आसा ताणीन पळयलेले आसात. आणि एज पर द मिडिया आणि म्हज्या उपस्थितीत ताणीन खुशी व्यक्त केल्ली आसात. आणि नॅशनल गेम्स म्हणल्यारूच आयओएचो हो खूप मोठो भाग आसा, जेणे करून सबंद जी फेडरेशन्स जी आसात आणि बाकीचे आमचे स्टेट गव्हर्मेंट किंवा आमचे साई DG साई ह्या तिनूयच्या जोड पालवान जी आमकां वेवस्था करपाक जाय, जी आमकां रुपरेषा करपाक जाय, ताची नियोजन करपाक जाय, ह्या संदर्भान आमी आज सुरवात केल्ली आसात. आणि त्या बद्दल म्हाका खूप मनांतल्यान आनंद व्यक्त केल्लो आसात. व्यक्त करता सगळ्यांचे सहकार्याची. सर, क्रीडा आणि संस्कृती खातंही तुमच्याकडे आहे, म्हणजे ज्या कला आणि संस्कृती खातं तुमच्याकडे आहे, ज्या कला आणि संस्कृती क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती गोव्याचं नाव जे आज उच्च स्तरावरती आहे, ते स्थान आपल्याला क्रीडा क्षेत्रात मात्र प्राप्त होऊ शकलं नाही. त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. क्रीडा क्षेत्रात गोव्याचे खेळाडू कुठेही कमी पडलेले नाहीत, परंतु
त्यांना ज्या पद्धतीनं प्रोत्साहन, ज्या पद्धतीनं त्यांना संधी मिळणं गरजेचं होतं, ती संधी त्यांना काही कारणास्तव मिळू शकली नाही. आता गोव्याच्या बाबतीत जर बघायचं झालं तर भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचं क्रीडाप्रेम जग जाहीर आहे. म्हणजे या ठिकाणी कंपाल या ठिकाणी भाऊसाहेब बांदोडकरांनी स्वतःच्या हिमतीवरती मैदान उभारलं. म्हणजे हे कुणाला माहीत आहे की माहीत नाही मला ठाऊक नाही, स्वतःच्या हिमतीवरती तिथं मैदान उभारलं. आज जो पणजी जिमखाना दिमाखात उभा आहे तो भाऊसाहेब बांदोडकरांचं क्रीडाप्रेम हे त्यातून प्रतीत होतं. मोठमोठे त्यावेळचे क्रिकेट प्लेयर्स त्या मैदानावरती खेळून गेलेत. ही भाऊंची क्रीडा क्षेत्राबद्दलची आत्मीयता होती. आज त्याच भाऊंना आपला आदर्श मानणारे नेतृत्व आज क्रीडा मंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात भरते. सर, 2011 साली जेव्हा मुख्यमंत्री दिगंबर कामत होते त्यावेळेला सुरेश कलमाडी हे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला हा करार झाला होता. त्याच्यानंतर अनेक गोष्टी, अनेक डेव्हलपमेंट आम्ही बघितल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत. कारण क्रीडा स्पर्धा जर भरायच्या झाल्यात त्यासाठी तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आणि ते काम त्यावेळेपासून सुरू झालं, आतापर्यंतही सुरू आहे. ह्या स्पर्धा ह्या कुठे कुठे त्यांचे व्हेन्यूज कुठे कुठे असणार आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत नॅशनल गेमसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीत तयार आहे की आणखी काही आपल्याला आता येत्या काही काळात तयार करावं लागणार? साधन सुविधाच्या बाबतीत उलोवपाक म्हणल्यार आमचे 100% साधन सुविधा उपलब्ध आसात. फक्त एक ओव्हरलेज जर सोडले, आता ओव्हरलेज सोडले म्हणल्यार कितें आसा, अश्यो जवळ जवळ 7 अशे खेळ आसात, डिसिप्लीन जे आसात जे इंडोर किंवा ताका फॉर एक्झाम्पल म्हाका वॉटर स्पोर्ट्स म्हणून ज्यातून 3 प्रकार आसात. बाकीचे तुमचे आमचे वेट लिफ्टिंग म्हणून आहे, जे आमचे कॉम्प्लेक्स जे आसा ते कॉम्प्लेक्सा भितर केले जाल्यार फ्लोरिंग डॅमेज जावपाक शकता. अशे 7 आमचे ओव्हरलेज आमी आयडेंटिफाय केल्ले आसात संपूर्ण गोंया भितर. आणि दुसरो एकूच ओव्हरलेज जो आसा तो म्हळ्यारूच आमचो 3 साधन सुविधाचो अभाव ह्या गोंयान भितर आसा. तो म्हळ्यारूच आमची गोल्फ, दुसरो म्हळ्यारूच आमची शूटिंग आणि तिसरो म्हळ्यारूच आमचो वेलोड्रोम जेका आमी सायक्लिंग अशें म्हणटात. अशे 3 जे प्रकार जे आसात ते 38 पैकी हे 3 प्रकार आमी शेजारच्या राज्यां भितर खेळोवपाचो आमचो प्रयत्न आसात. आणि बाकी सगळी जी वेन्यूज जे तुवें जो प्रश्न जो केल्लो आसा तो वेन्यूज आमी ऑलरेडी आयडेंटिफाय करून ताजी सध्या फक्त म्हळ्यार रिपेअर्स म्हणू नाकात किंवा टचअप म्हणू नाकात ह्या दृष्टिकोनांतल्यान सगळे काही गोष्टी कामां चालू आसात. ताका पेंटिंग म्हणू नाकात, हे सगळे काही गोष्टी चालू आसात. पूण आमी अशें ठरलेले आसात की एकंदरीत आमी आमचो पावसाळो हो कितलो चड आसता हे तुमकां गोंयकारांकूय सगळ्यांक खबर आसा, तुमकांय सगळ्यांक खबर आसा. जी पावस पडल्या नंतर बरेचशे काही गोष्टी वेन्यूज थोडेशे डॅमेज जावपाक शकतात, ताका आमी हात लावपा ना इतले बेगीन. ते आमी टेंटेटिवली सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ताका आमकां फक्त 10 ते 15 दिसांची अवधी जाय पडटा. अशा ठिकाणी आमी नंतर आमी हात घेतले. पण बाकीचे जे मुख्य म्हणजे ऑलमोस्ट 96-90% जे आमकां इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीन ओव्हरलेज जर सोडले जाल्यार ते आमची तयारी आमी ऑलरेडी दवरलेली आसात. तुम्ही बरेच की म्हणले की 2011 पासून ते आज 2023 आज उजाडलेले आसात. आणि ह्या ठिकाणी एक तप म्हणूया बरेचशे जाणांनी प्रयत्न केल्लो आसा. त्या दिवसापासून इन्फ्रास्ट्रक्चरात सुरवात बांदप आज सुरू आसा. पण एकंदरीत कितें जाता की येदे व्हडलें खेळाचें इन्फ्रास्ट्रक्चर साधन सुविधा ताचें मेंटेनन्स हें खूब घायाळ जाल्लें आसात. आणि मेंटेनन्स करप म्हळ्यार सरकाराच्या तिजोरीचेर सुद्दां बरोचसो भार येता. दुसरी गोष्ट कशें आसा न्ही, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलें क्रिएट केलें म्हणून जायना. ताचे खातीर प्लॅन, ताचे खातीर आराखडो तयार करचो पडटा, ताचे खातीर नियोजन लागता. आमचे बरेचशे गोंयान अशे तरेचे साधन सुविधा आसा, एकदां बांदले ताचे फाटल्यान आमी केन्नाच कांय पळयना. आणि जो 2015 जे आमचे गोंयान जी नॅशनल गेम्स जी जावपाक आशिल्ली ताचो फटको आमकां बसलो अशें म्हाका एकंदरीत ह्या एका वर्षाच्या अनुभवांतल्यान म्हाका दिसून आयिल्लें आसा. आणि म्हणूनच ताचे खातीर जो प्लॅनिंग जो जावपाक जाय, प्रत्येक जो कॉम्प्लेक्स जो आसा तो आमी कसो मेंटेन करतले, जितले ते अंडर युटिलायझेशनाचे भितर आसतलो तितलोच ताचो मेंटेनन्स चड जावपाक शकता. आणि म्हणूनच जेन्ना आमी मॅनपावर जाय तसो आमी युटिलायज करतले त्या वेवस्थीत कॉम्प्लेक्सा भितर तेन्नाच हे साधन सुविधाची डागडुजी आणि ताका
जशें आमचें घर आसा तशेंच तरेचे हे कॉम्प्लेक्स आसात ओन्ली फक्त कितें जालें मोठे मोठे एसीचे चिलर प्लांट जे आसात आनी हे चिलर प्लांटां लागून बाकीच्यो सगळ्यो ज्यो काही गोश्टी काळजी जे घेवपाक जर जाय त्यो जाले ना आमच्या एसएजीच्या किंवा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेर्साच्या डिपार्टमेंटा भितर हजारांनी कामगार आसात पण त्या कामगाराची बरे तरेची वेवस्थीत तांची जे नियोजन आसा तांकां ते काम जे वांटून दिवपाक जाय तें जालें ना कारण दुसरें हांव सदांच म्हणटा ह्या डिपार्टमेंटा भितर थोडीशी खोगीर भरती जाल्ली आसात जेंकां ज्ञानूच ना त्या ज्ञानाक तांकां खबरूच ना कारण खेळ आणि कला ह्या दोन गोष्टी कडेन उलयता आसतना अनुभव आणि तें ज्ञान आसचें पडटा कारण खेळ आणि कला ही दोन क्षेत्रां आमचे स्वताची वळख निर्माण करून दिता आमचे राज्याची वळख निर्माण आणि जेन्ना आमी राष्ट्रीय पावंड्याचेर आमी म्हणटात तेन्ना ती जगा भितर ते परजळता आणि ह्यो सगळ्यो काही गोश्टी जर नियंत्रणा भितर जर आमी हाडल्यो जाल्यार म्हाका दिसता आमी बरेचशे मुखार पावतले आणि त्या दृश्टिकोनांतल्यान म्हजो प्रयत्न आसा आणि हांवें म्हणिल्लें आशिल्लें की डिसेंबर पूर्वी 2022 डिसेंबर पूर्वी नॅशनल स्पोर्ट्स घेवपा खातीर गेम्स घेवपा खातीर गोंयाक तरी शक्य ना कारण ताजो हो आमचो इन्फ्रास्ट्रक्चराचो अभाव म्हाका त्या वेळाचेर जाणवतालो आनी म्हणूनच हांवें म्हणिल्लें की 2023 2000 डिसेंबर पर्यंत हांव परिपक्व हें करतलो आनी तें आज तशेंच काही गोश्टी घडोवन आयिल्ले आसात आनी म्हणूनच हांव म्हणटा की आदरणीय आमचे आदले मुख्यमंत्री डॉक्टर भाऊसाहेब बांदोडकर हेंचे जे स्वप्न जे क्रीडा प्रेम ताजो हे संबंध गोंया विशीं आशिल्लो त्या वेळाचेर आमकां मेडल्स मेळटाले त्या वेळाचेर आमकां पूण त्या वेळाचेर अशे तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर केन्नाच नाशिल्लें बट स्टील अवर गोवन एथलीट shine or dazzle at the international and the international level. But आज परिस्थिती किती आसा आज परिस्थिती बदललेली आसा आज येदे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर गोंया कडेन आसा पूण थंय खेळगडो येवपाक दचकता कारण कितें आसा तें म्हाका खबर ना पूण म्हाका एक मुख्य कारण जर आज जर जाणवता आनी हांव प्रत्येक फावटी गोंयाच्या मिटिंगेक हांव उपस्थित करता नॅशनल ज्यो आमचे कॉन्फरन्स जाता तेवूय नॅशनल कॉन्फरन्सा भितर हांव उपस्थित करता की पालकांचो मायंडसेट असो आसा की तूं खेळून कितें करतलो हो मायंडसेट आमकां पयलू बदलपाक जाय आनी म्हणूनच आदरणीय गोंयचे मुख्यमंत्र्या कडेन हांवें बरेचशे एक प्रश्न उपस्थित केल्ले आशिल्ले ताचे खातीर आमकां कितें करपाक जाय आनी म्हणूनच आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री पयले एक ह्या विधानसभेक एक हें केल्लें आसात की घोशणा केल्ली आसात की जो नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलाचेर भुरगो परजळतलो ताका विदाउट इंटरव्यू न घेता आसतना आमी तुमकां ताका सरकारी सेवेन आमी रुजू करून घेतले आनी पयलें जर अशें जर नांव जर कोण आसा जाल्यार तें आमचे भक्ती कुलकर्णी आसा दुसरी गोश्ट आमी हांगाच थांबले ना ह्या भुरग्यांक आनी पालकांच्या प्रश्नाक उत्तर दिवपा खातीर आमी म्हणिल्लें आसा की वेगळी वेगळी जी डिपार्टमेंटां जी आसात किंवा तांणी नॅशनल लेवलाचेर पार्टिसिपेशन करूं शेवट तो खेळगडो आसा मेडल मेळप न मेळप हें तो हार्ड वर्क आसा ताका पॅशन लागता ताका बाकी सगळे कॉम्पिटिशनाक आमकां मुखार वचचें पडटा पूण ज्या वेळाचेर गोंयचो एक भुरगो नॅशनल लेवलाचेर सिलेक्शन करून पावतलो ताका सुद्दां एक 3 to 5% रिजर्वेशन दिवपाचें आमच्या सरकाराचें एक मोख आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमचे पावलां मारीत आसात आणि तिसरी गोष्ट ज्या वेळाचेर आमी यूथ अफेअर्स आमी जें म्हणटात त्या वेळाचेर एक मोठी संकल्पना कारण बरेचशे आतां सरकारान ताजेर म्हणला आयोग म्हणला पण तो वर्ड मातसो बदलून आमकां काही गोश्टी करपाक जाय की गोवा युवा एक आमचे एसोसिएशन नॉट एसोसिएशन आमचे गोवा युवा आयोग अशें जें स्थापन जें करपाचें जेणे करून भुरग्यांक आपलो स्वताचो प्लॅटफॉर्म आपल्याक कितें करपाक जाय तांचे विशय जे आसात ते मुखार मारून आमकां मुखार व्हरपाक जाय ह्या दृश्टिकोनांतल्यान सुद्दां गोंयच्या मुख्यमंत्र्यानूय आजच्या फाटल्या विधानसभेन अधिवेशनाक घोशणा केल्ली आसात म्हजें हें आसा ताका गोवा युवा बोर्ड आयोग म्हळ्यार कितें जाता फाल्यां सकाळ आयोग म्हळ्यार थंय कितें तरी पनिशमेंट हें तें हो एक संभ्रम जो आसा आतां वुमन्स कमिशन आसा ह्युमन रायट्स कमिशन आसा आमी त्या लिगल मॅटरां भितर पडटा काय कितें असो तरेचो एक नजर जी आसा पळोवपाची ती अती चुकीची आसा म्हणून हांवें मुख्यमंत्र्याक मागीर ताजे नंतर हांवें तें की गोवा युवा बोर्ड हेची निर्मिती जावपाक जाय आनी ताजे खातीर आमचें ऑलरेडी कामूय सुरू आसा बाय अनदर ड्राफ्ट जालो नंतर ताका प्रॉपरली लिगल ताका वेटींग जाले नंतर ह्योय काही गोश्टी इंट्रोड्यूस जातलो तांचे खातीर आमी स्पेस आनी हांव सदांच म्हणटा दीस शूड बी अ नॉन पॉलिटिकल
कारण बरेचशा जाणांचे कितें जाता न्ही असले तरेचे संस्था ज्या वेळाचेर आसता त्या वेळाचेर खंय ते राजकीय माध्यमांतल्यान ताची नियुक्ती हें जावपाक जायना. वी आर लिटल बीट कमिंग बॅकवर्ड. आमकां मुखार जर वतलो जाल्यार ट्रान्सपरंट मनीस बरेचशे असे हुशार भुरगे आसात जांकां नॉलेज आसा बट जांचे कडेन थोडीशी राजकीय शक्ती जी आसा ती अभाव असल्या कारणान जे इनोवेटीव आयडियाज जे आसा ते मुखार वचपाक आमकां शकना. आणि म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमच्या गोंयच्या सरकारान आज अंमलात हाडपाचो प्रयत्न केल्लो आसा. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी उपस्थित केला. स्पोर्ट्स म्हटल्यानंतर तिथे डिसिप्लिन, शिस्त ही महत्त्वाची. आणि काही गोष्टी जे मागच्या काळात घडल्या त्या गोष्टींवरती मात करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. खोगीर भरती हा खूप महत्त्वाचा विषय तुम्ही उपस्थित केला की राजकीय वशिलेबाजीने काही लोकांची भरती केल्यामुळे ते लोक सरकारी खात्यात चालू शकतात पण ते स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये चालू शकत नाही, कारण तिथं प्रत्यक्ष परफॉर्म करावं लागतं. एखाद्या खेळाडूला तुम्ही संधी देणं, त्याला मैदानात जाऊन परफॉर्म करावं लागतं, तो लपू शकत नाही. त्यामुळे परफॉर्मन्स वरून त्याची कुवत, त्याची पात्रता सिद्ध होत असते. सर, एक गोष्ट आपल्या गोव्याच्या बाबतीत आम्हाला जाणवली आहे ती म्हणजे एकीकडे स्पोर्ट्स खातं आहे, मग ते स्पोर्ट्स डिपार्टमेंट असेल, SCG असेल किंवा वेगवेगळी बाकीची संघटना किंवा बाकीच्या गोष्टी असतील. आता तुम्ही जसं सांगितलं की पालकांची मेंटॅलिटी की काय करणार स्पोर्ट्समध्ये जाऊन, पोट भरू शकतं का तुझं स्पोर्ट्समध्ये, पण नाही, आता जगभरात सिद्ध झालं आहे की स्पोर्ट्स कॅन ऑल्सो बी अ करिअर. आणि त्या दृष्टिकोनातून काही पेरेंट्स कसल्याच बाबतीत सरकारवरती अवलंबून न राहता आपल्या पद्धतीनं, आपल्या कुवतीनुसार आपल्या मुलांना वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात प्रोत्साहन देऊन त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप गोयकार आज चमकत आहेत. यश फडतेसारखा खेळाडू जो स्क्वॅशमध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान प्राप्त केलेलं आहे, असे अनेक खेळाडू आहेत. विधानसभेत प्रत्येक वेळेला अभिनंदनाचे ठराव अशा खेळाडूबद्दल येतात. स्पोर्ट्स डिपार्टमेंट आणि पालक ज्यांना खरंच आपल्या मुलांना या क्रीडा प्रकारात त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, ह्यांचं मिलन, ह्यांचं कोऑर्डिनेशन कसं घडून येणार आहे? एक गोष्ट म्हणजे बरेचशा ठिकाणी आमचे असोसिएशन्स जे असतात they plays a very vital role in coordination among the parents and the SAG or my department. बरेचशे काही गोष्टी माझा एक वर्षाचा अनुभव अशा सांगता की बरेचशे असोसिएशन्स ही स्पोर्ट्स डेव्हलप करपा खातीर ना, ताचे जे मॅनेजमेंट जे आसा दे आर ओनली फॉर द पोजिशन, दे आर ओनली फॉर द चेअर. आणि म्हणूनच ही जी गंभीरता जी आसा ती म्हाका जाणवलेली आसा. आणि म्हणूनच फाटले फावटी आज आम्ही मॅन्डेटरी केल्ले आसात. 2011 जो स्पोर्ट्स जो कोड जो आसा तो 1 जानेवारी 2024 एक्चुअली खरें म्हळ्यार ताका वेळ आमी दिल्लो आशिल्लो, फक्त राष्ट्रीय खेळ आसा म्हणून ताजो थोडोसो विपरीत परिणाम जावपाक जायना म्हणून हांवें थोडोसो तांकां एक भुबा दिल्ली आसात. 1 जानेवारी म्हणजे 31 डिसेंबर युअर एंटायर टर्म वील बी जेंकां कोण स्पोर्ट्साक वायलेट केल्लो आसा स्पोर्ट्स कोड ते घर बसपाचे आणि नवी टीम थंय येवपाक जाय. आय हॅव गिवन अ स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन टू ईच अँड एवरी असोसिएशन. कारण कशें आसा SAG किंवा फायनान्शियल पार्ट किंवा पेरंट्सां कडेन संबंदीत करपा खातीर असोसिएशन शूड प्ले अ मेजर रोल. पूण म्हज्या व्यतिरिक्त असोसिएशनाच्या हांवें पयलो जेन्ना टेक ओवर केलें ताचे वेळाचेर हांवें सगळे असोसिएशनाच्या मुखेली, नंतर हांवें जे गोंयांतले एक्सेल्ड जाल्ले जे प्लेयर्स जे आसात त्यांचे बरोबर बैठक, त्यांची सूचना, त्यांचे सजेशन्स, नंतर बरेचशे आमी पालक जे भुरग्यांक घेवन सातत्यान आपलो भुरगो मुखार वचचो तांकां तांचे बरोबर मिटींग. बरेचशे ड्यूज आशिल्ले, रिवॉर्ड्स एवॉर्ड्साचे ड्यूज आशिल्ले. आय हॅव गिवन अ वर्ड इन द असेंब्ली सेशन्स ड्युरिंग 2021 की चतुर्थी पूर्वी हांव तुमचे सगळे ड्यूज पूर्ण करतलो. हांवें जो वर्ड दिल्लो आशिल्लो तो हांवें शब्द पाळिल्लो आसा आनी ते सगळे काही गोष्टी आमी ड्यूज पूर्ण केल्ले आसा. बरेचशे जाणांचे भितर थोडोसो विशय आसा, थोड्यांशे एप्लिकेशन आसा, इनकम्प्लीट एप्लिकेशन आसा, थोडे फॉर्मेलिटीज आमकां सरकार म्हणल्यार आमकां फॉर्मेलिटीज करचे पडटा. ते बरेचशे जाणांचे येना म्हणून ते अडखळलेले आसा. म्हणून एज ऑफ नाव, एज ऑफ डेट म्हजे कडेन कोणाचेच एका खेळगड्याचे ड्यूज किंवा तांकां एवॉर्ड्स जे मेळिल्ले आसा ताजो शिल्लक किंवा बाकी राहिलेले ना. आणि म्हणूनच
आमकां प्रत्येक जें एप्लिकेशन जें आसा तें एसोसिएशनाच्या माध्यमांतल्यान येवपाक जाय. एसोसिएशन कितें करता तें बाबा कोणाक कोण धाडटा एसोसिएशनाच्या माध्यमांतल्यान ते प्रत्येक गेम्स पार्टिसिपेट करपाक वता. तो थंय पार्टिसिपेट जाल्लो आसा ना जाल्लो आसा तेजें सर्टिफिकेशन बाकी सगळ्यो काही गोश्टी त्यो येतात, आमकां क्रॉस चॅक करचें पडटा. आनी हें जाले नंतरूच आमकां ह्या गोश्टीचेर येवचें पडटा. आनी म्हणूनच स्पोर्ट्स एसोसिएशन्स जे आसात आनी एसएजीचें कोऑर्डिनेशन हें खूब म्हत्वाचें आसा. पेरंट्साचें कोऑर्डिनेशन हें खूब म्हत्वाचें आसा. ताजो मदलो जर पॉयंट जर कोण आसता तो स्पोर्ट्स एसोसिएशन. आनी म्हणूनच स्पोर्ट्स एसोसिएशन म्हणजे तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक एक हंबल पण बरेचशे स्पोर्ट्स एसोसिएशन आज कोऑपरेटिव्ह आसात. बरेचशे अफलातून बदल आमी घडून हाडिल्ले आसात. एवरीबडी इज एप्रिशिएटिंग. ती एक जमेची बाजू जावन आसा. आनी किशोर बाब स्पोर्ट्स हो एका दिसान किंवा एका रात्रीन किंवा एका वर्सान किंवा 2 वर्सांनी खेळगडो तयार जावपाक शकना. आमचें कितें जाल्लें आसात कोचिंग, वेदर इट इज अ एसोसिएशन्स कोचीस आसूं, वेदर इट इज अ डिपार्टमेंट कोचीस आसूं, एक भुरगो मैदानाचेर आयलो ताका खेळपाक कळटा ताका आमी ट्रेनिंग दिता, ताका आमी कोचिंग करता. आमी टेम्पररी अरेंजमेंट करतात. बट आमचो दूरदृश्टिकोन मुखावयले 10 वर्सांक हो भुरगो खंय पावतलो त्या दृश्टिकोनांतल्यान ट्रेनिंग आयज जाल्ली म्हाका दिसना. हांवें वस्तुस्थिती पळयलेली आसा आनी म्हणून आय हॅव टेकन दीस व्हेरी सिरियसली. कशें आसा भुरगो एक खेळ्ळो तेजे खातीर फिजिकल फिटनेस, तेजे खातीर मेंटल प्रिपेरनेस खातीर कावन्सलिंग, तेजे खातीर जर ताका रिहॅबिलिटेशन जाय म्हणजे तो इंज्यूर जर जालो तेजो प्रकार कितें, ह्यो सगळ्यो काही गोश्टी एक्सपर्टिजम ह्यो आसच्यो पडटात. ती नॉलेज आमच्या कोचाक आनी ती नॉलेज आमच्या ह्या ट्रेनरांक भितर आसा काय कितें ना अशें म्हाका दिसता. आनी म्हणूनच खेळ आज बरोचसो गोंयान आज सकयल पडिल्लो आसा. बट हें सगळें कंट्रोल आनी ह्या सगळ्या कोचिसांक सुद्दां परत रिट्रेन करपा खातीर सुद्दां हांवें परत एक मनान हाडिल्लें आसा की हेंकां परत तरेचे ट्रेनिंगा धाडप. त्या संदर्भात हांवें पटियाला जाल्यार आमचे NIS जे आसा तांचे कडेन सुद्दां उलयलेलो आसा. आनी म्हजो एक विशय आसा ज्या वेळाचेर आमी गोंय म्हाजें होस्टिंग ऑफ नॅशनल गेम्स हो एकाचें गोंयकारांचें स्वप्न आसपाक शकतालें. पूण म्हजें स्वप्न तेजे पलीकडेन आसा जे आज नॅशनल गेम्साची ही बुनियाद जावन आसा. आमकां कशे तरेचे खेळगडे तयार करपाक जाय. गोंय हो एक स्पोर्ट्स टुरिजम कल्चरल हब जावपाक जाय. होय म्हजो दूरदृश्टिकोन आसा. आनी जे हांवें तुका पयली 2 गोश्टी उलयल्या की मेंटलिटी इंजुरी किंवा कावन्सलिंग, ताजी फिजिकल फिटनेस, ताजी सायकोलॉजी, ताजी बायोमेकॅनिक्स, ह्यो सगळ्यो आमकां जर जाणून जर घेतले जाल्यार एका प्लेयराचे जाल्यार ताजी सगळी आमकां हिस्ट्री जाणून घेवपाक जाय. ताजें न्यूट्रिशन, ताजें डायट, तो कितलो स्लीप घेता, तो कितलो ताजें ब्रेन वर्क करता, हे सगळ्यो जर एनालिसीस जर करतलो जाल्यार ताजे खातीर घरा कडेन बीन वचोन भुरगो आवय बापाय फुड्यान तशें जावपाक शकना. देर हॅज टू बी अकाडेमीज, देर हॅज टू बी अ रेजिडेन्शियल स्कूल्स. ह्यो सगळ्यो काही गोश्टी म्हजी तयारी आसा. आनी त्याच दृश्टिकोनांतल्यान फॉस जेका आमी म्हणटात म्हणजे फॅकल्टी ऑफ स्पोर्ट्स सायन्स हें जर आमी मुखार जर घेतलें जाल्यार म्हाका दिसता आज गोंयान स्पोर्ट्स युनिवर्सिटी आसप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. होय प्रस्ताव आनी म्हजें एक स्वप्न आसा की खेळगड्यांक जर स्पोर्ट्स युनिवर्सिटी म्हणल्यार अशें आसा की जे तांकां सगळे तरेचें ट्रेनिंग जावपाक जाय. ते वेगळे वेगळे फिल्डान वचपाक शकतात. ते फक्त खेळपाकूच न्ही, ते स्पोर्ट्साचे इव्हेंट मॅनेजमेंटा भितर वचपाक शकता. ते स्पोर्ट्साचे वेगळे वेगळे जे कार्यक्रम जे आसात तातूंत भितर प्रोफेशनल म्हणून ते वचपाक शकता. आनी म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोश्टी आसप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी म्हणूनच गेल्या 1 वर्साच्या कार्यक्रमा भितर विविध राज्यांत ज्यांची स्पोर्ट्स फॅसिलिटी आज आनी एवरीबडी इज फोकसिंग ऑन द स्पोर्ट्स. एवरी स्टेट इज मोर prioritarily as focusing on the sport. I take the motivation from the Honorable Prime Minister. Once upon a time when he go outside the India, he was uttering only one word, that is India has to be born in the tourism and all that. Now he is uttering that the sports to be taken at the next level. आणि ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आवाज खेळ मुखार व्हरपा खातीर सर्वोत्तपरी प्रयत्न करता आणि आधार करता. आणि म्हणूनच खेलो इंडिया सारकेलो गेम्स, युनिव्हर्सिटी लेवलाच्यो गेम्स, नॅशनल गेम्स आज पयलीं सुद्दां सुरवात केल्ले आसात. म्हणून खेलो इंडिया सारकेलो मुखार येता. आज दुसरी गोश्ट कशें आसा, सरकाराचें आमच्या गोंयच्या सरकाराचें कितें आसा, 14 वर्सां आमी टार्गेट द गेम किंवा प्लेयर 14 वर्सांचेर टार्गेट केल्यार जावपाना. आय हॅव टोल्ड माय PT टीचर, आय हॅव टोल्ड माय कोचीस, यू गो इन टू द प्रायमरी स्कूल. तुम्ही प्रायमरी स्कुलान चला.
त्या प्रायमरी स्कुलांचे तिसरी किंवा चवथ्याचे भुरग्याचेर चवथी शिकता त्या भुरग्याचेर लक्ष दवर आनी थंयच्यान चूज करा. म्हणजेच ट्रेनिंग किंवा कावन्सिलींग किंवा तें एकाडेमीक आमकां तें दिवपाक जाय तें 14 वर्सां वयल्यान सुरू जावपाक जायना, तें 9 वर्सां वयल्यान सुरू जावपाक जाय असो म्हाजो अभ्यास आसा, म्हजो अनुभव आसा. तेन्नाच तो 17 वर्सां आनी 14 वर्सांच्या कॅटेगरीक तो कम्पीट करपाक शकतलो. कारण म्हणून हांवें म्हणिलां खेळगडो 2 वर्सांत घडपाक शकता, ताका 5-6 वर्सां लागतली तो सामको सक्षम जावपा खातीर, ताजो मायंडसेट बदलपा खातीर. हांवें कितें पळयलेलें आसा न्ही किशोर बाब, आय फील व्हेरी बॅड टू सांगपा खातीर. आमचे भुरगे फाल्यां फुटबॉल सारकेलो खेळ गोंय एक नंबर 1चेर आशिल्लें, आज ते खंय आसा. गोंया भितर प्लेयर ना काय कितें, पण देर इज नो ट्रेनिंग, देर इज नो कोचिंग, देर इज नो कोऑर्डिनेशन, देर इज नो सिंक्रोनायझेशन. एक हांव खेलो इंडियाचे आमगेले 17 वर्सां सकयल एक मॅच हांवें विटनेस केली. पयलो गोल मारलो आमचेर मणिपुरान, सगळे कॉलॅप्स. ते जाण आरे देर शूड बी अ बूस्ट कोणी दिवपाक जाय, कोचीस दिवपाक जाय, ट्रेनर दिवपाक जाय, तांच्या मॅनेजरांनी दिवपाक जाय. ह्यो सगळ्यो काही गोष्टी आज लॅक जे आसा पळय त्यो पयलीं म्हाका जाग्यार घालपाक जाय आनी तेन्ना तो स्पोर्ट्स डेव्हलप जातलो. खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिलीत आणि याच्यातनं खरं म्हणजे क्रीडा मंत्री म्हणून क्रीडाबद्दल स्पोर्ट्सबद्दल तुमची जी तळमळ आहे ती तळमळ तुमच्या या माहितीवरून दिसून आली. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली ती म्हणजे टॅप द टॅलेंट ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम. त्या वेळेला जर तुम्ही टॅलेंट टॅप केलं. आता नॅशनल गेम्सचं प्रयोजन काय, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल गेम्स? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल गेम्स इज टू टॅप द इंडियन टॅलेंट सो दॅट दे कॅन पार्टिसिपेट इन ऑलिम्पिक्स ऑन बिहाफ ऑफ कंट्री. ते टॅलेंट शोधण्यासाठी या नॅशनल गेम्स. सर, इन्फ्रास्ट्रक्चर हा एक विषय झाला. आता दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टीसाठी आम्ही या नॅशनल गेम्स भरवतो ते म्हणजे ते स्पोर्ट्स टॅलेंट शोधून काढण्यासाठी. आपल्या गोव्याच्या जर इतिहास बघितला आम्ही नॅशनल गेम्सच्या बाबतीत तर फार निराशजनक अशा पद्धतीचा इतिहास आहे. आता पूर्वी तशा पद्धतीच्या सुविधा नव्हत्या, प्रत्येकजण आपल्या बळावरती मेहनत करून ते सगळं कमवत होता. म्हणजे काही प्रमाणात 2011च्या नॅशनल गेम्समध्ये गोव्याला 5 सुवर्णपदकं मिळाली होती. त्याच्यात तायकांडो ह्या प्रकारात अमन कुमार आणि पी आनंद यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं. त्याच्यापूर्वी अंजना नाईक यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं. सोनिया परब यांनाही गोल्ड मेडल मिळालं होतं. आज तायकांडो हा प्रकार नॅशनल गेम्समध्ये नाही आहे. जे 38 डिसिप्लिन्स आता आहेत त्याच्यात तायकांडो हा बाहेर पडलेला आहे. सर, ऑक्टोबरमध्ये नॅशनल गेम्स होणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरची तयारी, त्याचं नियोजन हे तुम्ही करत आहात. आता खेळाडूंचं नियोजन. गोवा हे होस्ट असल्यामुळे गोव्याला पूर्ण 38ही डिसिप्लिनमध्ये सहभागी होण्याची संधी ही होस्ट राज्याला मिळते. मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की 38ही प्रकारामध्ये गोव्यानं प्रतिनिधित्व करणं गरजेचं आहे, कारण एक स्पष्ट मेसेज जाणं गरजेचं आहे की गोवा स्पोर्ट्सच्या बाबतीत कुठेच कमी नाही. किमान 90 दिवसांचं स्पेशल कॅम्प ट्रेनिंग आता या खेळाडूंना, जे खेळाडू या नॅशनल गेम्समध्ये पार्टिसिपेट होणार आहेत. पावसाचा सीझन आता मनसून सुरू होणार आहे, त्यामुळे त्या ट्रेनिंग आणि त्या कॅम्पवरती मर्यादा येणार आहेत. आत्तापर्यंत आपल्याला त्याबद्दलची माहिती म्हणजे खरी माहिती असणार. 38 प्रकार जे आहेत त्याच्यातले जवळजवळ 20 डिसिप्लिन्स जे आहेत त्यांनी आतापर्यंत तयारी आपल्याला सगळी केलेली आहे. तरीही आम्ही खूप मागे आहोत. म्हणजे 38 डिसिप्लिनमध्ये गोव्याकडे खेळाडू आहेत की काय. आणि आता असंही ठरवलं आहे सरकारनं की गोव्याचं प्रतिनिधित्व हे मॅक्झिमम गोयकार खेळाडू करतील. आम्ही बाहेरून खेळाडू आणून त्याचं प्रतिनिधित्व गोव्याच्या मार्फत करायला देणार नाही. तर काय पोझिशन आहे खेळाडूंच्या बाबतीत? 90 नाही पण किमान 45 दिवसांचं खास ट्रेनिंग, खास कॅम्प आयोजित होणं गरजेचं आहे, नाहीतर ती तयारी होऊ शकत नाही. तर खेळाडूंच्या बाबतीत गोव्याची या नॅशनल गेम्समधील सहभागाच्या बाबतीत नेमकी काय परिस्थिती आहे? सिरीज ऑफ मिटिंग्स आज जे एसोसिएशन्स जे आसात तांचे कडेन आज संपर्क चालू आसात आनी हांवें फाटल्या 2 म्हयन्या पयलू मेसेज प्रत्येक एसोसिएशनाक दिल्ली आसा की नॅशनल गेम्साक आमी वतात, तुमची तयारी आत्ता पासून जावपाक जाय, फ्रॉम द सिलेक्शन टू फिनिश द नॅशनल गेम्स. ह्या संदर्भात आमी तांकां रिक्वायरमेंट आमी कितें करपाक शकता की तुमकां कितें प्रॉब्लेम आसा त्या प्रॉब्लेमाक आमी सोल्युशन दिवपाक शकता. तुमचो कितें रिक्वायरमेंट आसा
तो रिक्वायरमेंट आमी फुलफील करतले. कारण बरेचशे डिमांड एसोसिएशनी हांव जेन्ना वेळाचेर जाल्लो त्या वेळाचेर त्यांनी मांडिल्लो आशिल्लो आणि ह्या नॅशनल गेम्सा खातीर आय हॅव फुलफिल्ड एवरी डिमांड ऑफ द एसोसिएशन्स अँड द प्लेयर्स. फायनान्शियल बाबतीत आमी कांयच कमी ना. इवन वी हॅव मॅनेज्ड इवन त्यांचे एक विषय आशिल्लो की आमी सेकंड क्लास ट्रॅव्हलिंग ते करतात ट्रेनिंग. हांवें तांकां 3 टायर आणि 2 टायराची फॅसिलिटी करून दिला. सम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन वी हॅव गिवन अ फ्लायट तिकेट. ह्या बाबतीत तुमकां लॉजिस्टिकाच्या बाबतीत कांयच विशय ना. पूण तुमी खेळपाक जाय, तुमी तयारी करपाक जाय. बरेचशे काही गोष्टी दिसतात की एसोसिएशन कोण तरी वशिलाबाजान बीन जर कोण जर प्लेयरां बीन सिलेक्ट करा ते जाय आमी खपून घेवपाना. ह्यावूय काही गोष्टी आमी इन्स्ट्रक्शन दिल्ले आसात. आणि बरेचशे जाणांक कोचाचो अभाव आसा हे म्हाका पूर्ण जाणीव आसा. बरेचशे कोचीस म्हज्या गोंयाकूय अवेलेबल ना. भारतानू आमी बरेचश्यो एडवर्टिजमेंट करतात पूण कोण कोचीस येना. पूण खरें हो विषय फक्त गोंयानूच ना. हो विषय ज्या वेळाचेर आमी नॅशनल कॉन्फरन्सा सुद्दां हेजेर चर्चा करता त्या वेळाचेर थंय सुद्दां तेजी उपस्थिती जाता. आणि म्हणूनच इंडियन कोचिंग स्टायल आणि बाकीचे फॉरेनर्स त्यांचे भितर जमीन अस्मानाचो फरक आसा. आणि म्हणून ह्या हल्लीच हांव नॅशनल कॉन्फरन्स आमी आयकून आयिल्लो आसा. तातूंत भितर आमी म्हणिल्लें आसा की कोचीस जे आसा कोचिंग तें खूब म्हत्वाचें आसा. आनी तुवें जें म्हणिल्लें आसा पयलू फक्त 21 दिसाचें ट्रेनिंग दिताले. हांवें तांकां सांगिल्लें आसा तुमकां 45 न्ही 90 डेज न्ही. इवन इफ यू आर विलिंग टू हॅव अ 120 डेज ट्रेनिंग आय एम देर टू सपोर्ट यू. बट आय वॉन्ट अ रिवॉर्ड, आय वॉन्ट अ लॉरल्स. बट नुस्तें पार्टिसिपेशन आमकां रिजल्ट जाय. वेन वी आर इन्वेस्टिंग इन समथींग वी वॉन्ट अ रिजल्ट. ताजे खातीर तुमी हार्डवर्क करप हें तितलेंच म्हत्व. हार्डवर्क नॅशनल लेवलचेर सगळेच करतले. आमी अशेंय तुमचे गचेक दिवपाना तुमी मेडल हाडूना म्हणून तुमी आमकां सगळें परत दिया हेंवूय आमी म्हणना. पूण तुमी तो प्रयत्न करपाक जाय. आतां प्रयत्न करपा खातीर एसोसिएशन हॅज टू टेक लीड. एसोसिएशनाक कितें जाय तांकां सांगलें हांवें जरी पावसाळो जर आयलो जी रेजिडेन्शियल एकाडेमीक करपा खातीर तुमकां इंटरनल स्पोर्ट्स म्हणू नाकात ते आमी करुया. भायलो स्पोर्ट्स जो आसा फॉर मतलब फुटबॉल कॅन बी प्लेड इन द रेनी सीजन ऑल्सो. देर इज नो. बट कशें आसा कोऑर्डिनेशन. कारण प्लेयर हो हांगसरलो आसता आमचे वाड्यार कितें आसता ती टीम तांकां ठरलेलें आसा. तुवें हो बॉल घालपाचो आपूण थंय मारतलो तो असो मारतलो. बट ज्या वेळाचेर वेगळे वेगळे कॉर्नराच्यान जेन्ना भुरगो जेन्ना येता तांचे भितर कोऑर्डिनेशन सिंक्रोनायझेशन ताणेन पूण एकामेकाक समजून घेवपाची गरज आसा. एकच दिसान एक मनीस समजून घेवपाक शकता. ताजी आय सायट आसता, नजर आसता. ते नजरेचो चमत्कार जो आसता पळय न्ही ती कलाकृती जी आसता पळय न्ही ते खेळगड्यांक सुद्दां आसप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. विदाउट हें म्हणजे एक्शन स्पीक्स लावडर दॅन द वर्ड्स. हो जो तंतोतंत ती फ्रेज जी आसा पळय ती स्पोर्ट्साक येवपाक जाय. कारण सिग्नल्स आसता वेगळे वेगळे स्प्रेकां तुवें अच्छे गेले जाल्यार हे सायडीन ह्यो सगळ्यो काही गोश्टी कला ज्यो 21 दिसांक आमी शिकोवपाक शकतले ना. हें कोणी थरप आसता. हें खरें म्हळ्यार एका खंयचें आय एम नॉट ब्लेमिंग हे खंयचे फाटले सुद्दां स्पोर्ट्स मिनिस्टरांनी सांगप नासना. हें ते एसोसिएशनान ते कोचीस आसा तेंच्यांनी हें सोदून काडप आसता. अशे तरेचे ट्रेनींग म्हाका दिसत ना. अशे तरेचे कोचिंग म्हाका दिसत ना. एसोसिएशन हॅज टू टेक द लीड. हें जायना. आनी म्हणूनच आज तांकां सांगिल्लें आसा तुमची टीम जी आसा ती 4 म्हयने पयलू तुमचें सिलेक्शन जावपाक जाय. 4 म्हयने पयलू. नंतर तांकां फक्त मोल्डिंग. तांच्या स्कुलाचो कितें विशय आसलो दॅट माय गव्हर्मेंट इज गोईंग टू टेक केअर. माय ऑनरेबल चीफ मिनिस्टर इज गोईंग टू टेक केअर. तांकां सुटी दिवपाची कशें कितें करपाचें हे आसा. बरेचशे काही गोश्टी आमचे एज्युकेशन डिपार्टमेंट सुद्दां खुबशे काही गोश्टी तांकां रेस्ट्रिक्शन हाडिल्ले आसा. एक गोश्ट हांव सदांच सांगता आज NEP पॉलिसी येतलीच दॅट इज वील टॉक ऑन दॅट लेटर ऑन. बट 100% अटेंडन्स 75% अटेंडन्स हे प्लेयराचेर जर लादलें जाल्यार प्लेयर भायर वचून खंय हें करपाक शकतलो. देर शूड बी सम रिलॅक्सेशन टू ऑल दीस थिंग. ह्यो काही गोश्टी जायना. कशें जालां न्ही एज्युकेशन डिपार्टमेंटान भितर तांचो इतलो तांकां रिस्पॉन्सिबिलिटी आहा की त्या टायमा भितर फ्रेज बी करपाक जाय. मॅनेजमेंट कितें करता किंवा सरकारी जो हेडमास्टर कितें करता ह्या गोश्टी खातीर तांकां अलावच कांय ना. मग तेंचें तें पोटेन्शियल जें आसा तांचो जो स्कील जो आसा तो रस्ट जाता.
ताका स्कोप जर दितलो जाल्यार देर शूड बी अ फ्री हँड. दुसरी गोष्ट आहा, जो स्पोर्ट्स पर्सनॅलिटी जो आसा ताका स्पोर्ट्सान भितर आपलें करियर जावं करपाक जाय, तो ते तुमगेलो तो सिलेबस घेवन, कारण वी हॅव टू चेंज द सिस्टम. त्याच सिस्टमा भितर जर आमी रावले आनी मुखार जर गेले जाल्यार तें जावपाक शकता. वी हॅव टू चेंज द सिस्टम. बाबा स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहा ताणें जर हें जर निवडलें जाल्यार ताका बाबा हें आसपाक जाय. कारण जे हुशार भुरगे आसतात ते थंय वचून भूकंपट्टी करता, ते पाठांतर चालूच आसता, पूण हे खेळगडे जे आसता पळय ते ग्रावंडाचेर 6 वरां घालता, ते काही गोष्टी लक्षांत हाडिना. आनी म्हणून कितें जाता न्ही, फक्त पीटी टिचर सुद्दां जे आसा स्कुलांनी तांचें कितें जाता, भुरग्यांक ते सोडिना. एक लेक्चर घेवन भुरगो तयार जावपाक शकता ना जावपाक शकता. दॅट इज वाय द सिस्टम हॅज टू बी चेंज्ड इफ यू रियली वॉन्ट टू एक्सेल द स्पोर्ट्स एट द नॅशनल लेवल. हांव एट द नॅशनल लेवल म्हणटा. अशी बरीचशी इन्स्टिट्यूशन आसात की तांकां त्या आपल्या भुरग्यांक भितर अशेच तरेचे सोडटात. तुका सादी गोश्ट सांग, तुका आय एम जस्ट टेकिंग एन एक्झाम्पल ऑफ द मिलिटरी. मिलिटरीची जे TTR जे ट्रेनिंग जे आसात पळय न्ही, जे स्पोर्ट्स पर्सनॅलिटी जे आसात पळय न्ही, तांकां त्या गोष्टी कडेन तांकां केन्नाच ते अलाव करना. दे हॅव टू ओन्ली प्ले फॉर 8 hours, प्ले फॉर 9 hours. कारण तांकां अपेक्षा आहा म्हाज्या मिलिटरी किंवा रेल्वे जे आसा पळय न्ही, दे हॅव टू ओन्ली प्ले. They have to not think about the other affairs or the other business of the military TTR. असो काही विषय ही संकल्पना धाडपाक जाय. तेन्नाच आमचो स्पोर्ट्स डेव्हलप जातलो, तेन्नाच भुरगो मुखार येवपाक शकतलो आनी तेन्नाच ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमकां लॉरेल्स मेळपाक शकतले, रिवॉर्ड्स मेळपाक शकतले. म्हणूनच नॅशनल गेम्समध्ये आपण पाहतो की सर्व्हिसेस जे आहेत त्या सर्व्हिसेस टॉपला असतात आणि बाकीची राज्य हे मागे असतात. सर, तुम्ही खूप महत्त्वाच्या विषयावरती बोललात आणि तुमची आस्था जी आहे ती आस्था, त्या आस्थेला कितपत या वेगवेगळ्या स्पोर्ट्स असोसिएशनकडनं सहकार्य मिळतं आणि तुमच्या आस्थेनंच ते कशा पद्धतीनं काम करून गोव्याला लॉरेल्स मिळवून देतात हे आपल्याला पाहायचं आहे. आता आपण जर मागच्या काही नॅशनल गेम्सचा जर आढावा घेतला तर परिस्थिती खूपच गंभीर आहे. म्हणजे 2011मध्ये झारखंड येथे नॅशनल गेम्स झाल्या. त्या नॅशनल गेम्समध्ये गोव्याला 16वं स्थान मिळालं होतं. पण एक गोष्ट त्या ठिकाणी बरी झाली होती की त्यावेळेला गोव्याला काही कमी का असेना परंतु 5 गोल्ड मेडल्स मिळाले होते. त्याच्यानंतर 2015मध्ये केरळामध्ये नॅशनल गेम्स झाल्या. त्या नॅशनल गेम्समध्ये आम्ही 16वरून 25व्या स्थानावरती पोहोचलो. तिथंही खूप निराशजनक अशा पद्धतीचं परफॉर्मन्स गोव्याचं ठरलं. 2022मध्ये अलीकडेच गुजरातमध्ये नॅशनल गेम्स झाल्या आणि आम्ही 25वरून 30व्या स्थानावरती पोहोचलो. म्हणजे वेगवेगळ्या बाबतीत आपण जर बघितलं की बाकीच्या सगळ्या बाबतीत गोवा नंबर 1 पोझिशन मिळवत असताना स्पोर्ट्सच्या बाबतीत आज परिस्थिती आमची खालावत चालली आहे. आता युवा आणि तडफदार क्रीडा क्षेत्राबद्दल आस्था असलेले, क्रीडा क्षेत्राबद्दल तळमळ असलेले क्रीडा मंत्री राज्याला मिळालेले आहेत, ज्यांना दूरदृष्टी आहे या स्पोर्ट्सच्या बाबतीत. सर, 2023च्या या नॅशनल गेम्स गोव्यात होणार आहेत आणि या परिस्थितीत या 30व्या स्थानावरनं गोव्याला तुम्ही कशा पद्धतीनं वरती आणू शकाल आणि या दृष्टिकोनातून तुमचं नियोजन आणि तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे? हांवें सुरवातीकूच म्हणिल्लें आसा की खेळगडो हो एका वर्सान 2 वर्सांनी निर्माण जावपाक शकना. पण डेफिनेटली म्हजो जी फोरसायट जी आसा, म्हजें एक विजन आसा. घडये कितलो परफॉर्मन्स जातलो जो हांव भाकीत करपाक सद्या कोण, पूण म्हजो प्रयत्न आसतलो की जो 30वो जे रँक फाटल्या आमकां गुजराताक भितर मेळिल्लो आसा तो मुखार तेंच्यांनी येवपाक जाय. आणि त्या संदर्भात म्हजे वेगळे वेगळे स्ट्रॅटजीज आसात आणि वेगळ्यो वेगळ्यो डिसिप्लिन्स जेन्ना आसतले, वी हॅव टू फोकस ऑन द सर्टन डिसिप्लिन्स. दो आमकां सगळ्यांक पार्टिसिपेशन करपाकूच जाय. बट त्या प्रश्नाक उत्तर दिसता आसतना विच आर द डिसिप्लीन वेर वी कॅन विन द मेडल, तो आमी ऑलरेडी तकलेन प्लॅन हाडिल्लो आसात आणि त्या प्रमाणाचेर त्या प्लेयराचेर फोकस जातलो. आनी डेफिनेटली वी वील सी दॅट गोंयाक निराशाजनक जी कामगिरी गेली फाटले हेका जाल्ली आसात की नॅशनल गेम्साक जाले तशी तरेची परिस्थिती येवपाना असो म्हाका एक कॉन्फिडंट आसा. कारण ज्या तरेन आज प्रॅक्टीस किंवा प्रत्येक एसोसिएशनांनी एक सामकें मनान घेतिल्लें आसात की ह्या फावटी आमकां कितें तरी करून दाखोवपाकूच जाय, तो एक हावेस जर पळयलो जाल्यार डेफिनेटली वी आर गोईंग टू बाउन्स बॅक इन टू द एक्शन अशें म्हणपाक जाता. सर, माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न, नॅशनल गेम्सचं सगळं नियोजन झालं आहे,
तारखा फायनल तारखा निश्चित व्हायच्या आहेत, परंतु ऑक्टोबर 2023मध्ये नॅशनल गेम्स होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नॅशनल गेम्सचं इनॉग्रेशन होईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. क्रीडा मंत्री एक खूप मोठी जबाबदारी, कारण गोव्यात पहिल्यांदाच नॅशनल गेम्स भरवल्या जात आहेत. तर या अनुषंगाने तुम्ही राज्यातल्या क्रीडापटूंना, वेगवेगळ्या स्पोर्ट्स असोसिएशनना, क्रीडा क्षेत्राशी संलग्नित ज्या संघटना आहेत, जे लोक आहेत, त्या सगळ्यांना या निमित्तानं काय आवाहन करणार आहात? बरो प्रश्न विचारलो. हांव एकूच म्हजो असो तरेचो एक संकल्प, असो तरेचो एक विचार आसा की हो नॅशनल गेम्स फक्त जे खेळगडे किंवा जे स्पोर्ट्स प्लेयर जे आसात तांच्या खातीरूच न्ही, तो एकंदरीत गोंयकारांची ही नॅशनल गेम्स आसात. घडी एखाद्या ज्याच्या घरान एक प्लेयर जन्माक अजून पर्यंत आयले ना, ह्या नॅशनल गेम्साच्या माध्यमांतल्यान तो शब्द गेलो राष्ट्रीय खेळ. राष्ट्रीय खेळ म्हणल्यार कितें, हेजो अर्थ ज्या वेळाचेर ज्यांच्या घरान घुसतलो त्या वेळाचेर त्या घरांतल्यान एक प्लेयर तयार जातलो. एटलिस्ट तेजें मन जें आसा तेज्या विचारां भितर एक विचार करपा खातीर तेजे कडेन एक ताकद निर्माण जातली. आनी म्हणूनच हो राष्ट्रीय खेळ प्रत्येकाच्या घराघरांत पावचो हो एक तातूंतल्यान म्हजो एक असो तरेचो एक विचार आसा. दुसरी गोश्ट, सगळेच खेळगडे जेणीन लॉरेल्स हाडला, जे फाटले पार्टिसिपेशन त्यांचे सगळ्यांक पार्टिसिपेट जातले. इवन सेल्फ हेल्प ग्रुप जे आसात, इवन आमचे क्लब्स जे आसात, त्या क्लब्सांक सगळ्यांक सामावून घेवन आमी मुखार वचपाचो प्रयत्न करतलो. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान प्रत्येक जे क्लब जे आसात किंवा आमचे विलेज पंचायत जे आसात, एक डिसिप्लीन तांच्या खातीर आमी दितले. आनी जेणे करून हो डिसिप्लीन, हो टुर्नामेंट जो कितें आसा तो ताजी अवेरनेस जावपाक जाय. जेणे करून खेळा मळाचेर मेन म्हळ्यार कितें आसा, अवेरनेसूच आमच्या गोंयान भितर ना. जे खेळटात आमी टायमपासाक खेळटात, आमी बरेचशे खेळ खेळटात. आनी एक भुरगो तरी 6-7 क्रिकेटी टायमार बॅटां घेता हातीन, पावस पडलो रे पडलो फुटबॉल घेता हातीन, मदीं सांजचे जाले रे जाल्यार बॅडमिंटन घेता, सकाळचो तो पेंवपाक वयता. इट वोंट बी गिवन. ताका आमकां रिजल्ट मेळपाना. हो रिजल्ट आतां ताका फिटनेसा खातीर मेळटलो. बट खरोखरूच जर एक भुरगो आपल्या खेळान जर करियर जर घडोवपाक जर शकता न्ही, जाल्यार ताका एक डिसिप्लिनाचेर ताका फोकस करचें पडटलें. आनी हें फोकस जर ताणें त्या दृश्टिकोनांतल्यान जर केलें न्ही जाल्यार डेफिनेटली. आनी कशें आसा, ताणें एक मनान ह्या जो जाका आमी बुद्धी म्हणटा, जाका आमी कंप्युटर आतां सद्याच्या आधुनीक हितून म्हणटा, ताणें ताका एक सदांच एक कमांड दिवपाची गरज आसा. येस, आय वॉन्ट टू बिकम अ स्पोर्ट्स पर्सन. आनी म्हाका ह्या स्पोर्ट्सा भितर म्हाका आज करियर घडोवपाक जाय. ज्या वेळाचेर सातत्यान तो दिसाक 100 वेळा हें बडबडटलो पळय न्ही, तेन्ना ताजे भितर ती उर्जा निर्माण जातली. आनी हीच उर्जा निर्माण जावची म्हणून प्रत्येकाच्या घराघरांत हो राष्ट्रीय खेळ पावचो, हो असो तरेची एक आयडिया, असो तरेचो संकल्प आनी असो तरेचो विचार म्हजो आसा. जेणेन करून म्हणून हांवें म्हणिल्लें आसा, आय एम नॉट थिंकींग दीस नॅशनल गेम्स आर ओन्ली द फावंडेशन ऑफ द गोवन स्पोर्टिंग टॅलंट आयडेंटिफिकेशन करपा खातीर. मागीर आय हॅव टार्गेटेड नेक्स्ट 10 years, आय हॅव टार्गेटेड नेक्स्ट 8 to 9 years. 8 ते 9 वर्सांनी गोंय ह्या नॅशनल खेळां भितर किंवा खेलो इंडिया भितर खंय आसतलो हें हांवें एक दूरदृश्टीकोन दवरलें आसा. आनी ताजे प्रमाणे हांव आज मार्गक्रमण करतां. मला वाटतं राज्याला गोविंद गावडे सारखे तडफदार आणि स्पोर्ट्सबद्दल आस्था असलेले क्रीडा मंत्री लाभलेले आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज गोव्याला या राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचा योग प्राप्त झालेला आहे. ही एक जमेची बाजू आपल्याला म्हणावी लागणार आहे. आजच्या या संवादातून ज्या पद्धतीनं स्पोर्ट्सबद्दल, गोव्याच्या स्पोर्ट्सच्या दूरदृष्टीबद्दल ज्या पद्धतीनं गावडे सरांनी माहिती दिली आणि आपल्या भावना ज्या पद्धतीनं व्यक्त केल्या, त्याच्यातनं त्यांची तळमळ स्पष्टपणे दिसून येतेच. आणि त्यामुळे गोव्याच्या क्रीडा क्षेत्राला एक चांगलं भवितव्य आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो. गुजरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात गोव्याचं स्थान हे 30वर राहिलेलं आहे. आणि सरांनी आताच जे सांगितलं की या 30वरून निश्चितपणे आपण गोव्याला चांगल्या स्थानावरती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि ते प्रयत्न ऑलरेडी सुरू झालेले आहेत. सरकार तुमच्या दारी, प्रशासन तुमच्या दारी. त्याच पद्धतीनं या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या निमित्तानं खेळ तुमच्या दारी अशी संकल्पना आणि अशी दूरदृष्टी ठेवून त्यांचं नियोजन सुरू आहे.
निश्चितपणे जेव्हा एखादी गोष्ट ते मनाशी धरतात त्याच जिद्दीनं ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी ते वावरतात आणि त्यामुळे या गोव्यातल्या वहिल्या नॅशनल गेम्स निश्चितपणे यशस्वी होणार आहेत आणि एक वेगळं सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण गोव्यातल्या खेळाडूंसाठी या नॅशनल गेम्सच्या निमित्तानं तयार होणार आहे. आणि जसं कला आणि संस्कृतीमध्ये गोव्याचं नाव उज्ज्वल आहे त्याच पद्धतीनं गोव्याचं नाव स्पोर्ट्सच्या बाबतीतही उज्ज्वल होणार आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनाच जाणार आहे. सर, नॅशनल गेम्सच्या या तयारीबद्दलची माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहेत. केवळ माहितीच दिली नाही तर कशा पद्धतीनं स्पोर्ट्स खात्याचं एक वेगळं सकारात्मक अशा पद्धतीला त्याला एक दिशा देण्याचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे. तुमच्या या कार्याला गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गोव्यातल्या या नॅशनल गेम्स यशस्वी होऊन देशभरात एक चांगलं आणि नियोजनबद्ध अशा पद्धतीचं आयोजन नॅशनल गेम्सचं झालं अशी एक वेगळी प्रतिमा गोव्याची तयार व्हावी अशाही आमच्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.